कनका कन्या स्नेह सोहळ्याच्या आयोजनाचं हे दुसरं वर्ष असून यावर्षी आपण कणक्यातल्या आमच्या भगिनी कन्या आणि त्यांच्या मुली म्हणजे आमच्या भाच्या या सर्वांना आम्ही आमंत्रित केले। या आयोजनामागचा आमचा उद्देश असा आहे की हरवलेलं बालपण, हाती लागलेलं माहेरपण आणि मामाचं गाव हा जो काही भावनिक बंध आहे, हा भावनिक बंध अधिक दृढ व्हावा, घट्ट व्हावा आणि ती मुलगी एका कुटुंबापुरती, एका भावकीपुरती मर्यादित न राहता ती सगळ्या गावाची मुलगी व्हावी। तिलाही गाव आपलं वाटावं, भाचीलाही सगळं गाव आपला मामा वाटावं, हा एक व्यापक उद्देश ठेवून या कार्यक्रमाचं आयोजन आमच्या कनकावासियांनी केलेलं आहे। या कार्यक्रमासाठी संपूर्ण राज्यभरातून आमच्या भगिनी, आत्या, भाच्या आलेल्या आहेत। मी त्यांचं या निमित्तानं मनापासून स्वागत करतो आणि या मंथनातून या भागातल्या अर्थकारणाला चालना मिळावी, महिला बचत गटाच्या माध्यमातून वेगळं काही साध्य करता येईल का ते पाहावं आणि त्यासाठी या सक्षम मुली, सुना या गावात आहेत किंवा या गावातून बाहेर पडलेल्या आहेत त्यांचं सहकार्य घ्यावं, हाही या आयोजनामागचा एक दुसरा हेतू दिसून येतो। आणि शेवटी मुलगी ही आईवडिलाला, बहीण भावाला एका ठिकाणी आणतेच आणते, पण ती गावाला आणू शकते, ही संकल्पना या माध्यमातून आता अधिक दृढ व्हायला लागलेली आहे। या संकल्पनेला आता एक चांगलं चळवळीचं स्वरूप येणं चालू झालेलं आहे। मला अशी खात्री आहे की समाजामध्ये ज्या भावनिक नात्यावर आपण उभं राहतो ती भावनिकता वाढीस लागण्यासाठी ही घटना नक्कीच उपयोगी ठरेल असा मला विश्वास आहे। या संपूर्ण कार्यक्रमासाठी माझ्या मनापासून शुभेच्छा।